महाशिवरात्री निमित्ताने प्रयागराज येथून आणलेल्या जलकुंभाचा शाही स्नान सोहळा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलाय। यावेळी कार्यक्रमात महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलंय। जे लोक प्रयागराजला जाऊ शकत नाही किंवा ज्यांना जाता आले नाही त्या लोकांसाठी प्रयागराजवरून 2 टँकर भरून जलकुंभ आणण्यात आलाय। या जलकुंभाचा लाभ सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे। यावेळी तेथील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मत व्यक्त केले। नमस्कार, मी स्नेहल लुंगे, नाशिक लोकशाही न्यूज चॅनल मधून सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अशा अनोखी ठिकाणी आलोय की नाशिककरांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। आज आपण बघतोय की प्रयागराजमध्ये जे शाही स्नान चालू आहे, पण असे जे सिनियर सिटीजन आहे की त्यांच्यासाठी कोणी जाऊन म्हणजे आपले जे मुलं आहेत ते घेऊन काही जाऊ शकत नाही। तर आपण अशा एक मखमलाबाद ठिकाणी अशा ठिकाणी आलेलो आहेत का तिथे अमोल कालेकर सरांनी मस्त मोठा उपक्रम लाभलेला आहे। पण तो कशा प्रकारे की तिथून त्यांनी पाणी आणून जे जाऊ नाही शकत आहे त्यांच्यासाठी ते इथे शाही स्नानाचा मोठा सोहळा त्यांनी राबवलाय। तर तो कशा प्रकारे आणि त्यांनी पाणी तिकडून कशा प्रकारे आणलंय तर ते थोडक्यात आपल्याला सांगतील। आज ह्या ठिकाणी आमच्या समर्थ मित्रमंडळाच्या वतीने व माझी बहीण अर्चना रनमाळे, तसेच कानादेताई, शेवाळेताई, सर्वच ताईंचे नाव घेणे काही शक्य नाही, यांचा आदर्श ठेवून आम्ही ते पाणी इथे आणले। ज्या लोकांना जाऊ नाही शकले तिथे, त्यांच्या काहींना घरचे भरपूर काही प्रॉब्लेम असतील किंवा कामांमुळे ते गेले नाही, वयस्कर आहे, त्यांच्यासाठी आपण ते पाणी आणून इथं त्यांना पाणी हवं तर घरी नेऊन ते स्नान करू शकतात किंवा ज्यांना इथं करायचं इथं करू शकतात। त्याच प्रकारे आमच्या ताईंनी गेल्या 2023 मंदिराचा उपक्रम इथं चालू केलेला आहे। आम्ही त्याला जवळजवळ दरवर्षी महाशिवरात्रीचा मोठा उत्साहात कार्यक्रम आम्ही इथं करतो आणि 12 ते 13 वर्षापासून आम्ही गणपतीच्या माध्यमातून सुद्धा इथं आम्ही मोठे मोठे कार्यक्रम केलेले आणि त्या कार्यक्रमातून आम्ही जास्तीत जास्त जनतेची सेवा कशी करता येईल, जनतेचं आपल्याला हे कसं घेता येईल यासाठी आम्ही हा एवढा मोठा उपक्रम राबवलाय। तसेच आपल्या इथे उपमहाप्रमुख नाही सांगा आपल्या दरवर्षी तसेच इथे काही खूप महिला उपस्थित आहेत, तर त्या महिलांकडून पण जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा। मी मालती शिवाळे, मी समर्थनगर मधील रहिवासी। आम्ही 2023 मंदिरात स्थापना केली। त्याच्या आधी आम्ही 12 ज्योतिर्लिंग, कैलास मानसरोवर केलं आणि असंच मनात आलं की आपण पण इथं महादेवाचं मंदिर स्थापन करावं, जेणेकरून आपल्या समर्थनगर मधील सगळ्यांना दर्शन घडेल। रोजचं 1 लोटा जल समस्ये का हाल रोज जल पण अर्पण करता येईल, ह्या हेतूने आम्ही मंदिराची स्थापना 2023 मध्ये केली। तेव्हापासून आमचे वर्षभरातील मंदिराचे महाशिवरात्रीचा कार्यक्रम, त्याच्यानंतर मध्ये वर्षातील येणारे रामनवमी, गोकुळाष्टमी, रोजचा हरिपाठ, भजन आमचे 2 वर्षापासून नित्य नियम आणि सेवा चालू आहे आणि त्याच्यात सहभागी होत आहेत लहान मोठे सगळे, वयोवृद्ध सगळे कार्यक्रमात सामील होता, भाग घेता। त्याच्यात आम्हाला मंदिरासाठी कार्यक्रमासाठी सगळे इथले अमोल कालेकर, नंदू वराडे, संजू मुर्तडक, सगळे आम्ही ज्यांच्याकडे आम्ही सांगितलं की आम्हाला सहकार्य मार्गदर्शन द्या, सगळ्यांनी आम्हाला आतापर्यंत मार्गदर्शन दिलं आणि इथून पुढे देतच राहतील। आणि आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीचा जोमाने उत्साहाने साजरा करतो। 26 जानेवारी उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कालपासून आमचा कार्यक्रम चालू आहे। आज पण महाप्रसाद आहे, त्याच्यानंतर उद्या पालखी मिरवणूक आहे, त्याच्यानंतर शाही स्नान आहे। आमच्या अमोल कालेकरांनी प्रयागला जाऊन तीर्थ आणलं, त्या तीर्थाचा सगळ्यांना लाभ घ्यावा, सगळ्यांनी त्याच्यात स्नान करावं, त्याच्यासाठी सगळ्यांनी हजर व्हावं आणि परत महाप्रसाद उद्या पण आहे, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। माझं नाव श्रावणी अविनाश रनमाळे। तरी उद्या ऋणमुक्तेश्वर आमच्या महादेव मंदिरात सकाळी ब्रह्ममुहूर्तापासनं अभिषेक स्नान चालू होत असून सकाळी 8 वाजता रुद्राभिषेक महापूजा असून त्यानंतर 4 वाजता आमचा पालखी सोहळा आरंभ होणार आहे। त्यानंतर 7 वाजता आपला विवाह सोहळा आपण जो आपले शिव पार्वतींचा जो विवाह सोहळा आहे तो साजरा करून त्यानंतर आमचा जिवंत देखाव्याचा असा एक मोठं आकर्षण असून त्यानंतर प्रयागराज स्नान वगैरे हे सगळं आम्ही आयोजित केलेलं असून सर्व भाविकांनी येऊन आम्हाला सहकार्य करावे आणि त्या कार्यक्रमाचाही आनंद घ्यावा सगळ्यांनी आणि महाप्रसादाचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा
आणि सहकार्य करावे. त्याचनंतर आम्हाला या सगळ्या कामात आमचे छोटे छोटे सगळे मुलांनी पण सहकार्य केलेलं असूनच राहुल भाऊ हे आमचे ॲडव्होकेट आपले राहुल भाऊ ढिकले यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर अमोल मामा, नंदू काका, आपले गायकवाड काका यांचे सगळ्यात मोठे मोलाचे सहकार्य असून तुम्ही सर्व भाविकांनी आम्हाला इथे उपस्थित राहून सहकार्य करावे. धन्यवाद. आणि ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर, माझी सगळ्यांना एकच विनंती आहे का लहान मोठ्यांनी आम्हाला जे सगळ्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांनी सहकार्याचा लाभ घेऊन उद्याच्या पूर्ण दिवसभराच्या आयोजनाबद्दल सगळ्यांनी उपस्थिती दाखवावी. आज महाप्रसादाला यावं, उद्या खिचडी वाटप आहे, संध्याकाळी शाही स्नान आहे आणि शिवपार्वती विवाहाला सगळ्यांनी उपस्थित राहावं. सगळ्यांच्या वतीने माझी एकच विनंती आहे. ज्यांचे कोणाचे नावं घेतले गेले नाही त्याच्याबद्दल क्षमस्व. तसेच आपल्या इथे महानगर प्रमुख शिवसेना नंदू काका वराडे ते पण आपल्याला इथे लाभलेले आहेत, तर ते पण सांगतील की उद्या सोहळ्याचे इथे काय काय व्यवस्था केलेली आहे. उद्या महाशिवरात्री निमित्त उद्या ऋणमुक्तेश्वर मंदिर समर्थनगर या ठिकाणी सकाळपासून कार्यक्रम आयोजित केले आहे. तर आज त्या कार्यक्रमानिमित्त आज महाप्रसादाचं वाटप ठेवलं असून सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद होईल. उद्या सकाळपासून खिचडी वाटपाचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच प्रयागराज इथून जे शाही स्नान आणलेलं आहे जलकुंभ, ते शाही स्नानाचे आपण संध्याकाळी 7:15 वाजता या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं आहे. तसेच ज्या नागरिकांना, ज्या गोरगरीब यांना किंवा प्रयागराज इथे कुंभमेळा आपण ऐकून असतो खूप गर्दी आहे आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आपण चंगराचंगरीमध्ये जाऊ शकतो का नाही, त्या निमित्ताने आपण गोरगरिबांसाठी काही किंवा न जाणारे लोकांसाठी आपण इथं जलकुंभ आणला आहे. तर जलकुंभाच्या याच्यातून माध्यमातून आपण इथं स्नान बी करू शकतो किंवा आपल्याला जर वाटत असेल तर आपण ते जलकुंभ आपण घरी बी जाऊन त्या आपण आपल्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा आपण आंघोळ करू शकतो. आणि तसेच दरवर्षी प्रमाणे ह्या ठिकाणी या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा कार्यक्रम इथले स्थानिक नागरिक या ठिकाणी सर्व महिला भगिनी, सर्व माता पुरुष सर्व उपस्थित असून इथं भव्यदिव्य मोठा हा कार्यक्रम होत असतो. तसेच या समर्थनगर मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी या गणपती बाप्पाची सुद्धा आम्ही स्थापना करून गणपती इथं बसवत असतो. तसेच या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये समर्थनगर मित्रमंडळ हे पुढाकार घेत असतं. तसंच कोरोनाच्या एवढा मोठा महासंकट आपल्या आलं होतं भारतावर, त्यावेळेस समर्थनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण इथं गोरगरिबांसाठी गरजूवंतांसाठी काय अन्नधान्य वाटप सुद्धा त्यावेळेस केलं आहे. असं समर्थनगर मित्रमंडळ ज्या ठिकाणी आमची गरज पडन त्या ठिकाणी आमचे सर्व सहकारी या ठिकाणी अमोलजी कालेकर संस्थापक अध्यक्ष, गोकुळ आव्हाड या ठिकाणी, शेवाळीताई, अर्चनाताई, कानडे मावशी, आव्हाड वहिनी, सर्वच या ठिकाणी हिरेताई, सर्वच या महिला भगिनी सर्व आम्हाला नेहमीप्रमाणे आवाज दिल्यानंतर सर्व उभे राहता आणि आम्हाला सांगता तुम्ही जी मदत असते ती आम्ही आमच्या समर्थनगरमधून करायला तयार आहे आणि आम्ही निश्चित सर्वांना त्यासाठी प्रोत्साहन देत असतो, मदत करत असतो. आणि येथील सर्व गुणवंत विद्यार्थी जे असतात शालेय माध्यम शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी सुद्धा हे सर्व नागरिक, इथले सर्व भगिनी सर्व मदत करतात आणि मुलांना उत्तेजन देत असतात. असं आमच्या समर्थनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी कार्यक्रम होत असतात. आपण बघितलंच आहे, इथे सगळ्यांनी अशी भरपूर खूप माहिती दिलेली आहे या समर्थनगर मित्रमंडळांनी. तर मी पण सगळ्यांना अशी एक विनंती करेल की जेवढे नाशिककर आहेत त्यांनी इथे येऊन या शाही स्नानाचा लाभ घ्यावा आणि तीर्थ हे असं समजा की प्रयागमध्येच जाऊन तुम्ही अंघोळ करणार आहात. तर मी सगळ्यांना एकच विनंती करते की प्रत्येकाने इथे येऊन या तीर्थाचा लाभ घ्यावा. या प्रसंगी श्री समर्थ मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष अमोल कालेकर, अध्यक्ष भूषण देवकर, उपाध्यक्ष सनी पाटील, खजिनदार पंडित धात्रक, सेक्रेटरी डॉक्टर पियुष वाघेरे, गोकुळ आव्हाड, अमोल शार्दूल, बंटी कानडे, ऋणमुक्तेश्वर महिला मंडळ, प्रणसा नंदू मामा वराडे, उपमहानगर प्रमुख शिवसेना मार्गदर्शक गुलाब अण्णा बोहे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख उपस्थित होते.